नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3 तारखेपासूनच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीच्या टोकावर 2 लो प्रेशर तयार होत आहेत आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या दोन्ही समुद्रामध्ये जे लो प्रेशर तयार झाला आहे त्याचा महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज, तर काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता खूप कमी आहे. परंतु काही जिल्ह्यामध्ये 7 तारखेपर्यंत वातावरण हा अंशतः ते 40% 30 ते 40% वातावरण ढगाळ राहणार आहे. कारण या अरबी समुद्रामध्ये जे पावसाळी वातावरण तयार झालंय आणि लो प्रेशर तयार झाला आहे, त्याच्या प्रभावाच्या कारणाने महाराष्ट्रात ही परिस्थिती जाणवत आहे. तर मित्रांनो, 3 तारखेला देखील वातावरण हे ढगाळ राहणार आहे. सांगली, सोलापूर, नांदेड, बीड, संभाजीनगर, नाशिक, अकोला, जळगाव या भाग, नागपूर या भागामध्ये 3 तारखेला देखील वातावरण ढगाळ आहे. आणि हे वातावरण जवळजवळ पाहायला शेतकरी मित्रांनो 6 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत वातावरण हे ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. आपण पाहू शकता या मॉडेल एशियन मॉडेलमध्ये 6 तारखेला देखील वातावरण हे ढगाळ आहे. कारण जो अरबी समुद्रामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि अरबी समुद्रात जे एक लो प्रेशर आहे मंगळूर याच्या जवळ, त्या कारणामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हे जवळजवळ 5 तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्रांनो, 6 तारखेला वातावरण हे बिलकुल क्लिअर राहणार आहे आणि 7 तारखेला देखील वातावरण हे पूर्णतः क्लिअर राहण्याचा अंदाज आहे. फक्त याचा प्रभाव हा 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर 5 तारखेला शेतकरी मित्रांनो, सांगली या ठिकाणी, सांगली कोल्हापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 4 तारखेला पाहिलं असता जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. बऱ्याच अंशी 30 ते 20% असे ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि ह्या वातावरणामुळं काही ठिकाणी नॉर्मल असा पावसाचा शिडकाव येण्याचा अंदाज आहे 4 तारखेला देखील, व नॉर्मल, परंतु हा पाऊस शक्यतो नसल्यातच जमा राहणार आहे. कारण फक्त हे एकदम जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे. सध्या तरी 7 मार्चपर्यंत कसल्याच प्रकारची भीती नाही. कारण फक्त आभाळ आल्यामुळं, जास्त ढगाळ वातावरण झाल्यामुळे शेतकरी हा चिंतेत राहण्याचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण चिंता करण्याची गरज नाही. सध्या तरी 7 तारखेपर्यंत तरी कसल्याच प्रकारे वातावरण हे पावसाळी नाही, फक्त ढगाळच राहणार आहे 5 तारखेपर्यंत. तिथून पुढे वातावरण क्लिअर होणार आहे. आणि मार्च महिन्यात देखील कसल्याच प्रकारे पावसाचा सध्या तरी अंदाज नाही. परंतु आपणास ताजी अपडेट आल्यानंतर, सारखं वातावरणात बदल होत आहे आणि ताजी अपडेट आल्यानंतर आपणास ताबडतोब कळू. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.